मोरया. हाय फ्रेंड, जय महाराष्ट्र पब्लिक. आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर चला फ्रेंड्स, तर आज आम्हा दोघांनाही सॅटर्डे संडे सुट्टी आहे. आज गणपती बाप्पाचंही आगमन होणार आहे आणि सगळीकडे आनंद आहे. तर चला, सर्वांना सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आता आम्ही निघालो आहे गावी. रेडी वगैरे तर झालेलोच आहे. तर चला, फायनली आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. यावेळेस आम्ही म्हणजे गावाकडे न जाता आम्ही आमच्या जाऊकडे वगैरे जाणार आहे. तर जात असताना मी थेऊरची जी नदी आहे ना, त्या नदीमध्ये काल हरतालिकेची पूजाचं सामान मी टाकलं. कारण असं डायरेक्ट मी पिशवीने नाही फेकायला पाहिजे आणि चांगलंही नाही. त्यामुळे मी ती प्लॅस्टिकची पिशवीमधलं सगळं सामान वगैरे सेपरेट करून टाकलं आणि पिशवी साईडला टाकून दिली. तर पुढील आमच्या प्रवासाला पुन्हा एकदा स्टार्ट झालं. तर जात असताना मला त्या साईडला नर्सरी वगैरे खूप आहे. तर हे फ्लावर्सचे वगैरे प्लांट वगैरे आहे आणि ग्रीनरी वगैरेही आहे. तर चला, जातावेळेस हा व्ह्यू थोडासा कॅप्चर केला आणि त्यानंतर आम्ही फायनली दौंडजवळ पोहोचलेलो आहे. पोहोचल्यानंतर गेटवरती एंट्री वगैरे केली, कारण तिथे थोडंसं वातावरण शुगर केनवरती वातावरण थोडं स्ट्रिक्ट आहे. तर एंट्री वगैरे झाल्यानंतर आम्ही फायनली आलो आहे घरी आल्यानंतर चहा वगैरे घेतला, फ्रेश वगैरे झाल्यानंतर गॅलरीमध्ये थोड्या वेळ मी आणि माझे जाऊ गप्पा मारत होतो. तर गप्पा मारत असताना हा व्ह्यू थोडासा कॅप्चर केला आणि नंतर थोडंसं युवराज थोडा आजारी होता, त्यामुळे युवराजजवळ थोडंसं मी बसलो, गप्पा वगैरे मारल्या. आणि हा चिव इथे सायकल खेळत होता, कारण चिवला अगोदर सायकल येत नव्हती, आता त्याला खूप छान चालवता येते. त्यानंतर आम्हाला येऊपर्यंत भाऊजींनी एवढं डेकोरेशन करून ठेवलं होतं. त्यानंतर यांनी दोघांनीही मिळून डेकोरेशन वगैरे केलं आणि छोट्या मुलांनीही यांना खूप हेल्प केली. थोडासा गोंधळही केला, हेल्पही केली. आणि त्यानंतर ताई बोलल्या की आपण अगोदर रेडी होऊया आणि नंतर बाकीचे कामं करून घेऊया. तर आम्ही दोघांनी आज साडी वेअर केलेली आहे आणि त्यानंतर साडी वगैरे वेअर झाल्यानंतर आम्ही मोदक वगैरे अगोदरच बनवून ठेवले होते. तर मग मी डायरेक्ट रांगोळी वगैरे काढायला घेतली. सर्वात अगोदर मी बाहेर रांगोळी काढून घेतली. बाहेरची रांगोळी मी काही जास्त मोठी वगैरे नाही काढली, छोटीच काढलेली आहे आणि सिंपल अँड छोटी काढलेली आहे. तर हे आतमध्ये डेकोरेशन वगैरे करत होते, कारण यांचा प्लॅन होता ऑल डेकोरेशन वगैरे करून जायचं, कारण गणपती बाप्पा घेऊन आल्यानंतर डायरेक्टली स्थापनाच होऊन जाईल आणि आरती वगैरे करून घ्यायची. तर मग मी इकडे एका पाटावरती रेड कलरचा कपडा अंथरून त्यावरती तांदळाची स्वास्तिक काढायची असते. तुम्ही काढत असाल तर पण माझ्याकडून हा जो कळस आपण तिथे ठेवतो ना, ते जे हे आहे धान्य, ते माझ्याकडून रॉंग साईडने झालं. त्यानंतर मी पुन्हा चेंज केलं, राईट साईडने केलं गणपती बाप्पाच्या. आणि मग मी त्यानंतर आतमध्येही गणपती बाप्पासमोर रांगोळी काढायला स्टार्ट केली. तोपर्यंत ताईने इकडे दिव्यामध्ये वाती वगैरे लावून तेल वगैरे भरून दिवे वगैरे साईडला भरून ठेवलं. तर मग मी ताईंना विचारत होती, ताई या रांगोळीमध्ये कलर कोणता भरू आणि दिवे वगैरे कुठे लावायचे? तर ताई बोलल्या की ऑल रांगोळीमध्ये लावून दे. तर खूप छान असं वाटलं की पुन्हा आजही दिवाळी आहे. तुम्हाला माहिती आहे, 10 दिवस खूप छान असं वाटतं आणि फ्रेश वातावरण वाटतं. घरामध्येही रम्य वातावरण तयार होतं. तर बाहेरही डुअरमध्ये वगैरे दिवे लावले आणि नंतर हे आणि भाऊजी गणपती बाप्पा घेऊन आले. तर गणपती बाप्पाचं वेलकम तुम्ही बघा आणि ब्लॉग कंटिन्यू करा. मी गणपती बाप्पाचं आणि यांचं औक्षण वगैरे करून घेतलं. नंतर भाऊजीचंही औक्षण वगैरे करून घेतलं आणि त्यासोबतच ताईंनीही भाऊजीचं वगैरे औक्षण केलं. आणि औक्षण वगैरे झाल्यानंतर तोपर्यंत मी इकडे मोदक वगैरे सर्व जिथे आम्ही डेकोरेशन केलं तिथे सर्व तयारी करून ठेवली होती. पुन्हा एकदा आमचा युवराजही मंगलमूर्ती मोरया. एकदाच ठेव सेंटरला. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. फायनली गणपती बाप्पाची स्थापना झालेली आहे आणि खूप असं छान असं वाटतं. त्यानंतर यांनीही गणपती बाप्पाला गुलाल वगैरे चढवला आणि मीही गणपती बाप्पाची म्हणजे हळदी कुंकू वगैरे दिलं. आणि त्यानंतर मग कॉलनीमधल्या सर्वांना आरतीसाठी बोलवलं, कारण आज फर्स्ट आरती आहे त्यामुळे सर्वांनाच बोलवलं आहे. तर बघू शकता सर्वजण आरतीसाठी जमा झालेले आहे. त्यानंतर आरती वगैरे करून घेतली, कारण आरतीचा मान आज आम्हालाच दिला होता यांनी, कारण आमची जोडी छोटी असूनही त्यांनी आम्हाला मान दिला. तर चला बघू शकता
खूप छान असं वाटतं. नंतर मग आरती वगैरे झाल्यानंतर ताईंनी सर्व लेडीजला हळदी कुंकू वगैरे दिलं. हळदी कुंकू दिल्यानंतर मग आम्ही फॅमिलीचे सर्व फोटोशूट वगैरे केले. आम्ही सर्वांनी फोटो वगैरे काढले आणि नंतर मग आम्ही जेवणाच्या तयारीला लागलो. ताई आणि मी डिश बनवत होतो तोपर्यंत हे आणि यांचा लाडका पुतण्या शिवराज हे दोघं बसले होते मस्त गप्पा मारत. त्यानंतर मग मी आणि चिवीनीही थोडेसे व्हिडिओ कॅप्चर केले. तर बघू शकता चिव कसा वेगवेगळ्या पोज देत होता. जेवण वगैरे झाल्यानंतर मी साडी वगैरे चेंज केली आणि त्यानंतर आम्ही थोड्या वेळ फॅमिलीसोबत टाईम स्पेंड केला आणि त्यानंतर झोपही खूप आली होती कारण प्रवास दगदग खूप झालं होतं. तर चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट. त्यानंतर आज गणपती बाप्पाचा सेकंड डे आहे. सकाळी लवकर उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर सर्वात अगोदर मी रांगोळी वगैरेही काढली. रांगोळी वगैरे काढल्यानंतर मग मोदकची तयारी वगैरे केली आणि नंतर मग चिव आणि हेही दोघे रेडी होऊन गणपती बाप्पासाठी दुर्वा आणि फ्लावर्स आणायला गेले होते. ते आणल्यानंतर मग गणपती बाप्पाची आरती वगैरे करून घेतली. आरती वगैरे झाल्यानंतर सर्वांनी आरती वगैरे घेतली. आमचा चिव बघा कसा आरती घेते, खूप क्यूट आणि गुणी बॉय आहे. त्यानंतर नाश्ता वगैरे झाला आणि चिवसाठी यांनी थोडेसे पोंगे बॉबी वगैरे आणली होती. तर बघा तो कसा 5 बोटामध्ये घेऊन मस्त खातो. बघा आपणही लहानपणी अशीच खात होतो. तर चला चिवमुळे आज लहानपणची आठवण जागी झाली. त्यानंतर मग आम्ही आजचा जेवणाचा मेनू होता डाळबट्टी. ताईंनी आज डाळबट्टीचा मेनू ठरवला होता. तर डाळबट्टी वगैरे केली. ताईंना मी थोडंसं कट वगैरे करून दिलं. बाकी तर सर्व ताईंनी वगैरेच केलं होतं. तर बघा इकडे सांबार बनत आहे, म्हणजे वरण सांबार आणि इकडे बट्टे कट करून ठेवले. तर चला हा व्ह्यू कसा वाटतो आहे, खूप मस्त. तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आणि असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा. भरभरून प्रेम द्या. व्हिडिओ लाईक शेअर कमेंट्स करा. तर चला ब्लॉग इथे सेंड करते. बाय बाय, टेक केअर.